नमस्कार, मी प्रेरणा कोरगावकर आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की बाहेर खूप निगेटिव्ह वातावरण सुरू आहे, सगळं कोरोनाचं वातावरण आहे. पण आपण जितके लोक घरी आहोत, आपण घरी बसून काहीतरी स्वतःला फिट ठेवण्यासाठी करू शकतो. आणि म्हणूनच आज मी असा विचार केला की तुमच्यासाठी छोटंसं योगा सेशनच घेऊन येऊया. सतत तुम्ही आमचे इंटरव्ह्यू पाहतच असता, तुमचे कमेंट सुद्धा आम्ही बघत असतो. पण आता आपण एक थोडंसं वेगळं काहीतरी करूया, योगा करण्याचा प्रयत्न करूया. आणि त्यासाठी मी तुम्हाला योगा एकटी शिकवणार नाहीये, तर माझ्यासोबत रुचिरा जाधव आहे, अभिनेत्री रुचिरा जाधव, जिला तुम्ही माया म्हणून ओळखताय माझ्या नवऱ्याची बायकोमध्ये. अर्थात मालिका संपली आहे, त्याच्यानंतर पुढचं शूटिंग वगैरे, फिल्म्स वगैरे ती करणार आहे. तर पण आज जे आपल्याला शिकवणार आहे योगा, ती खूप उत्तम योगा करते. तिचं इंस्टाग्राम अकाउंट जर तुम्ही पाहिलं असेल तर आज माझ्यासोबत रुचिरा आहे. रुचिरा, खूप खूप स्वागत आहे सुरुवातीला तुझं लोकमत मध्ये. हाय प्रेरणा, थँक्यू सो मच. येस रुचिरा, खूप छान दिसतेस, खूप फिट दिसतेस, सगळ्यांना आम्हाला माहिती आहे. पण मला तुला विचारायचं, सध्या काय करतेस आणि आज आमच्या सगळ्या प्रेक्षकांना आणि मला काय शिकवणार? येस, सगळ्यात आधी छान दिसतेस म्हणालीस त्याबद्दल थँक्यू. मे बी मी छान दिसते कारण मी मास्क लावलाय, सो आपण सगळ्यांनी मास्क लावूया. आणि नाव एन्शुअरिंग दॅट की माझ्या आजूबाजूला कोणी नाही, मी मास्क काढलाय अगदी जाणीवपूर्वक. सो हे फक्त मला सांगायचं होतं, दॅट्स इट. आणि मी शिकवणार नाहीये, रादर मी म्हणेन की मी शेअर करणार आहे जे मी फॉलो करते माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये. त्या गोष्टी मला शेअर करायला नक्कीच आवडतील. ओके, सो जसं रुचिरा, आम्ही खूप एक्सायटेड आहोत. आज आम्ही काय शिकणार आहोत किंवा बेसिकली तू आम्हाला काय काय सांगणार आहे. तर मी प्रेक्षकांना पण विनंती करेन, जर तुम्ही सेट केला नसेल तुमचा कॅमेरा, तर हा इथे इंटरव्ह्यू पॉज करा आणि तुम्ही सुद्धा योगा मॅट घ्या आणि सुरुवात करूया आपण आजच्या योगा सेट. सो मी आज कम्प्लिटली, आता आपल्याकडे सुद्धा वेळेची मर्यादा असल्यामुळे काही नेमकी आसनं आणि जी आता वर्क फ्रॉम होम, तसं योगा फ्रॉम होम मध्ये मला दाखवता येतील तितकी नक्कीच मला तुमच्याशी शेअर करायला आवडतील. सो आपण सुरू करूया. मला फक्त इतकं सांगायचंय, योगा करण्याआधी इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू स्टार्ट इन द राईट फ्रेम ऑफ द माइंड. यु नो, डोक्यात असंख्य विचार आणि ते सगळं करत असताना ते नसलं पाहिजे जेव्हा आपण सुरू करू. त्यासाठी आपण सुरुवात ओंकारने करूया. आपण युजली 5, 7, 10 कितीही करू शकतो, इनफॅक्ट 3 सुद्धा करू शकतो. सो आपण सध्या आपण 5 ओंकार करून आपण सुरू करूया. ठीक आहे? ओके, आपण एकत्र करूया. येस. रिलॅक्स माइंड झालं. हो ना, एक्झॅक्टली. कुठल्याही ज्या कम्फर्टेबल पोझिशन मध्ये तुम्ही बसू शकता त्यात तुम्ही बसू शकता. तर ब्रह्ममुद्रा करताना आपण पद्मासन घालूया. आणि ऑल्सो तुम्ही ऍज लॉंग एज होल्ड करू शकता तिथपर्यंतच होल्ड करा, अति ताण देऊ नका, कारण योगा इज नॉट मेंट फॉर दॅट. त्यामुळे जिथे तुम्हाला ताण वाटेल कुठल्याही पोज मध्ये, नॉट जस्ट पद्मासन, दुसऱ्या कुठल्याही पोज मध्ये, तेव्हा यू आर सपोज टू रिलीज दॅट पोज. सो आपण ब्रह्ममुद्रा करूया. या मुद्रेचं नाव आपले हिंदू दैवत ब्रह्मा यांच्यावरनं पडलंय. ही हॅज द ॲबिलिटी टू सी एव्हरीवेअर, यु नो. आणि त्यामुळे आता आपण सुरू करूया. ब्रह्ममुद्रेमध्ये स्ट्रेट बसायचंय, स्पाइन शुड बी स्ट्रेट, आणि आपल्याला नेक रोटेट करायचे. तर आपण सुरुवातीला आपली नेक सेंटरला आहे, आपल्याला राईटला रोटेट करायची आहे. आणि जितक्या
Bring back to center. Move your neck to left. जितकं मागे इझिली नेऊ शकतो आपल्याला न्यायचे. Bring back to center. Move to backwards. Bring back to center. Now downwards. Bring back to center. ओके. ही मुद्रा करताना डोळे बंद असलेले कधी उत्तम. अगेन फोकस करायला मदत होते आणि ही खूप सिम्पल पोज वाटते, बट जर आपण फील केलं ना, प्रत्येक कुठलंही योगासन जर आपण फील केलं ना, तर आपल्याला लिटरली एवढा स्ट्रेन किंवा आपल्याला जे चेंजेस होतात ना, ते लिटरली फील होतात. आणि हे आपण ट्राईज करू शकतो. अगेन हे आसन किंवा कुठलंही आसन बिगिनर असतील, जस्ट सुरुवात करत असतील योगाला, तर इट इज ऍडवाइज्ड की तुम्ही फक्त एकदा करा पहिल्या दिवशी, नंतर हळूहळू रेपिटेशन तुम्ही वाढवू शकता. ट्वाइस, थ्राइस, मग तुम्ही 4 वेळा करा. सो ते हळूहळू वाढवायचं आहे. सो अगेन ही ब्रह्ममुद्रा तुम्ही थ्राइस करू शकता. सो नेक्स्ट इज नेक अँड शोल्डर रोटेशन. आता होतं काय, युजली आपण दिवसभर, आता वर्क फ्रॉम होम असो किंवा आपण ऑफिसमध्ये जात असतील, तर कम्प्युटर समोर, सतत टेलिव्हिजन समोर आणि सतत मोबाईल समोर असतो आपण. आणि त्यामुळे होतं काय, सगळ्यात जास्त सफर काय करते तर आपली मान. आणि आपल्याला हे कळत सुद्धा नाही. आणि मग नंतर 30-40 नंतर वगैरे जेव्हा पेन सुरू होतो, तेव्हा अरे मी काय केलं, मला का त्रास होतोय वगैरे, असं सगळे प्रश्न यायला लागतात. तर ही बेसिक कारणं असतात जी आपण दुर्लक्ष करतो त्यांच्याकडे. सो त्यामुळे रोजच्या रोज जर आपण एक्सरसाइज करून नेकला हेल्दी ठेवू शकत असू, तर त्याच्यासारखं नथिंग लाईक दॅट. आणि त्यामुळे काही बेसिक एक्सरसाइज आहेत त्या आपण करणार आहोत आता. नेक अँड शोल्डर रोटेशन. आपण हात शोल्डर पर्यंत नेऊयात, होल्ड करून एल्बोज जॉईन करूया. आणि आपल्याला आता क्लॉकवाईज रोटेट करायचं. आता अँटी क्लॉकवाईज करूया. ओके. जितकं स्ट्रेच करू आपण तितकं स्ट्रेच करायचंय. ओके. एक मसल आपल्याला फील झाली पाहिजे. दॅट्स इट. अगेन तुम्ही याचे आता 3 आपण केले रिपिटेशन, तसे 10 पण करू शकतो. दिस इज व्हेरी सिम्पल एक्सरसाइज. आणि हा जो सेट आहे तो आपण सकाळी उठल्यावर करू शकतो, हा कधीही करू शकतो. रात्री दिवसभरात कधी तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा आपण बसल्या बसल्या, अगदी चेअरवर बसल्या बसल्या सुद्धा करू शकतो. आणि रात्री झोपेच्या आधी तर मला असं वाटतं आपण हे करायला पाहिजे, कारण आपण सतत फोन, अगेन जसं मी म्हटलं, तर त्याच्या आधी तो सगळा ताण थकवा निघून जावा. त्यासाठी आपण झोपण्याआधी तर मी ऍडवाइस करेन की प्लीज करा म्हणून. त्यानंतर आपण आर्म स्ट्रेचिंग करणार आहोत. फिंगर्स लॉक करायचे. त्यानंतर दोन्ही हात वर न्यायचे आणि जितकं जमेल तितकं बॉडी स्ट्रेच करायची. ब्रीथ इन, ब्रीथ नॉर्मली, रिलॅक्स, रिलीज in the reverse position. Relax. याचंच ऍडव्हान्स व्हर्जन आहे. अगेन फिंगर्स लॉक. मानेच्या पाठी ठेवायचंय, तिथे लॉक करून टाकायचे आपले हात. आणि त्यानंतर आता आपले शोल्डर्स अपार्ट आपण ओपन करणार आहोत. आणि जितकं जमेल तितकं ओपन करायचं आपल्याला शोल्डर्स. ओके. आणि जो स्ट्रेन येतोय तो फील करायचा आहे. बॅक मध्ये, स्पायनल मध्ये एक स्ट्रेन आपल्याला फील होतोय. एक्झॅक्टली. पॉझिटिव्ह असा तो फील करायचा आहे. रिलॅक्स. सिरियसली वर्क फ्रॉम होम जे करतायत त्यांच्यासाठी खरंच हे खूप महत्वाचे आहेत, खूप बेसिक आहेत. हो, पण त्याचा इफेक्ट खूप जास्त आहे. मी म्हटलं ना, या सगळ्या एक्सरसाइजेस आपल्याला माहिती आहेत पण आपण करत नाही. आणि त्यामुळे हा जस्ट एक जेंटल रिमाइंडर आहे. अगेन आर्म स्ट्रेचचा नेक्स्ट पार्ट. होल्ड युअर हँड्स वाइड अँड अपार्ट. आणि जितकं जमेल तितकं पाठी
हा स्ट्रेट लाईन मध्ये, खाली न नेता स्ट्रेट लाईन मध्ये. ओके. येस. रिलॅक्स. या गोष्टी ज्या आहेत तिथे मला थोडंसं फील हो ना. येस. पहिल्यांदा थोडंसं मे बी आपण जेव्हा करतो तेव्हा रोज करत नसल्यामुळे, पण नंतर 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 आपल्याला तो जो ताण असतो ना तो सुखावह ताण असतो, त्याला म्हणतात योगाच्या म्हणजे आपल्या नॉर्मल भाषेमध्ये. आणि तो खरंच एक इव्हन आपण जी हार्ड आसनं करतो नंतर हळूहळू जेव्हा आपल्याला जमायला लागतात वन बाय वन, मग तो स्ट्रेन असतो ना तो खूप आनंद देणार असतो. वन्स यू रिलॅक्स तेव्हा आपल्याला तो जाणवतो आणि तेव्हा असं वाटतं छान वाटतं खरंच खूप. अगेन एक छोटीशी परत नोट, कुठल्या दोन्ही आसनांमध्ये जर आपण एका आसनांमधून दुसऱ्या आसनांमध्ये जातोय तर जे बिगिनर्स आहेत जे सुरुवात करतात ते आर ऍडवाइज्ड की त्यांनी एक 10 सेकंदाचं रिलॅक्सेशन करावं. म्हणजे आयदर ते शवासन करू शकतात किंवा कुठलीही रिलॅक्सेशन पोज आहे ती करू शकतात. सो आपण आता नेक्स्ट सिटिंग आसनांकडे वळणार आहोत, कारण अगेन योगा फ्रॉम होम असल्यामुळे काही लिमिटेशन्स आहेत आपल्याला आणि त्यामुळे आपण आता सिटिंग आसनं करणार आहोत. सगळीच आसनं दाखवायला नाही जमणार. आपण वज्रासन करूया पहिलं. वज्रासनाबद्दल मला हे सांगायचंय की जेवल्यानंतर किंवा कधीही खाल्ल्यानंतर इट इज ऍडवाइज्ड की ऍटलीस्ट 5 मिनिटं 10 मिनिटं किंवा ऍज लॉंग एज यू कॅन सिट इन वज्रासना तुम्ही बसू शकता. इट इज व्हेरी हेल्पफुल फॉर डायजेशन आणि बाकी बेनिफिट्स तर आहेच. आणि ऑल्सो मेडिटेशन करताना जसं आपण मगाशी पद्मासनामध्ये बसलो होतो तर पद्मासनातली पोज ही मेडिटेशनसाठी खूप बेनिफिशियल असते. अलॉंग विथ दॅट वज्रासना ही सुद्धा हे आसन सुद्धा मेडिटेशनसाठी खूप युजफुल असतं. सो आपण वज्रासनात सुद्धा मेडिटेशन करू शकतो. ओके. कंटिन्यू करू का इथून? हा वज्रासनापासून म्हणजे तू हवं तर एकदा पोज मध्ये घे आणि मग आपण स्टार्ट करूया. की शेवटची लाईन देऊ फक्त चालेल? येस येस. सो वज्रासना ही मेडिटेशन साठी सुद्धा ऍडवाइस केलेली पोज आहे. म्हणजे जसं आपण पद्मासन केलं, पद्मासनामध्ये तर युजली किंवा सुखासनामध्ये मेडिटेशन तर आपण करतोच, बट अलॉंग विथ दॅट वज्रासना इज ऑल्सो ऍडवाइज्ड फॉर मेडिटेशन. आपण यामध्ये बसून सुद्धा खूप वेळ मेडिटेशन करू शकतो आणि जेवल्यानंतर पर्टिक्युलरली ही पोज ऍडवाइस केलेली आहे, कारण आपण 5 मिनिटं 10 मिनिटं किंवा ऍज लॉंग एज यू कॅन सिट इन वज्रासना यू ऍडवाइज टू सिट इन वज्रासना जेवल्यानंतर, बिकॉज इट्स एक्स्ट्रीमली गुड फॉर डायजेशन आणि अदर दॅन दॅट सुद्धा बरेच बेनिफिट्स आहेत. सो आपण वज्रासनात एक 30 सेकंद शांत बसूया, छान डोळे बंद करून. ब्रीथ नॉर्मली. फील युअर ब्रीथिंग. आता यामध्येच वज्रासनामध्ये जसं उभं राहून वृक्षासन असतं तसं वृक्षासन, ताडासन ही स्टँडिंग आसनं झाली, तसं आपण यामध्ये पर्वतासन करणार आहोत. सो यू आर सपोज टू सिट इन वज्रासन. जॉइन युअर हँड्स आणि आपल्याला हँड्स जितके जमते तितके वर न्यायचे. ओके. ब्रीथ इन. कीप युअर हँड्स स्ट्रेट. एल्बोज दुमडले नाही पाहिजे. एक्झॅक्टली तुझं अगदी बेसिक जसं सांगते की एल्बोज दुमडले नाही पाहिजे. म्हणजे बऱ्याचदा आपण फक्त नुसतं ऑनलाईन पाहिलं तर आपण इतक्या छोट्या गोष्टी मला असं बघत नाही, आपल्याला मग ते फीलच होत नाही. एक्झॅक्टली सगळं कळलं पाहिजे. राईट. हो. आणि म्हणजे योगा मध्ये कुठलंही आसन करताना टू अटेम्प्ट दी फायनल पोझिशन हे एम कधीच नसतं. फायनल पोझिशन हळूहळू हळूहळू आपल्याला येत जाणार, बट ती अटेम्प्ट करताना मधली जी प्रोसिजर असते ना त्यात तुम्हाला फायदा होत जातो आणि हे सगळ्यांनी जाणून घेणं खूप गरजेचं आहे.
तर आपण आता वज्रासनामध्ये नेक्स्ट पोझिशन करणार आहोत, म्हणजे त्याचा ऍडव्हान्स आपण मार्जरासन करणार आहोत, विच इज ऑल्सो नोन ॲज कॅट पोज. ओके. सिट इन वज्रासना. ओके. दोन्ही हातांचं या पद्धतीने अंतर घेऊन लिफ्ट युअर बॉडी अप, स्प्रेड युअर लेग्स. First we are cat pose and then we are going for the cow pose. येस येस. Okay. आपण आता बेंडिंग करणार आहोत आपली बॅक. Okay. जितकी जमेल तितकी बेंडिंग करायची आहे. Feel that stretch. Breathe normally. Come back to normal position. Bend your back outwards. Again, come back to normal. तर यामध्ये सुद्धा आपण ही जी पोज केली ती आपण ऍज लॉंग ॲज होल्ड करू शकतो, त्याचा तितकाच फायदा आहे. फक्त आता आपल्याकडे वेळेची मर्यादा असल्यामुळे आपण थोडंसं ते जिथे 10 सेकंड होल्ड करू शकतो तिथे 3 सेकंड होल्ड करतोय. तर आता मार्जरासनामधलीच आपण एक्सटेंडेड व्हर्जन करणार आहोत, व्याघ्रासन. ऍज अ नेम इटसेल्फ सेज व्याघ्र आसन. सो वाघाशी रिलेटेड आहे आपण असं म्हणायला हरकत नाही. सो आपण व्याघ्रासन करणार आहोत. Okay. अगेन मार्जरासनाची पोज घ्यायची आहे. बेंड युअर बॅक, लिफ्ट युअर लेग अप, lift your neck. Relax. Again आपण नेक्स्ट दुसऱ्या पायाने रिपीट करणार आहोत पोज. लिफ्ट युअर लेग अप. आणि याच्यातच अजून एक्सटेंडेड व्हर्जन आहे की आपल्याला हात सुद्धा बॅलन्स करायचा असतो. ओके. माझ्याकडून होईल काय मला माहिती आहे. नाही, तुझ्याकडनं जेवढं होईल तेवढंच कर. थांब, आता मी तुला बघते करताना आणि आय टेल. ओके ओके. ओके. सो इज दिस ओके? या दॅट इज ओके. तुला जितकं जमेल तितकं अजून वर करायला ट्राय कर. इतकं जमतं तर इतकंही ओके आहे सध्या. ओके. ओके. आता ओके, तुझा लेग वर केलास. आता समोर एक पॉइंट पकड. येस. कॉन्सन्ट्रेट. ब्रीथ नॉर्मली. हळूहळू. हा हा हा. अपोजिट हात तुला वापरायचा. सॉरी, मी सांगताना माझ्याकडनं राहिलं. ओके. व्हेरी गुड, व्हेरी गुड. होल्ड होल्ड होल्ड. कॉन्सन्ट्रेट ऑन दॅट पॉइंट आणि हळूहळू हळू रिलॅक्स कर. जेवढा वेळ जमेल तितकं होल्ड कर. रिव्हर्स येऊन रिव्हर्स पोझिशन मध्ये रिलॅक्स कर. व्हेरी गुड. डन. बरोबर होता. डन डन. आय एम इम्प्रेस्ड. छान जमलं. सो आपण नेक्स्ट उष्ट्रासन करतोय. सिट इन वज्रासना. लिफ्ट युअर बॉडी अप. पाय अशा पद्धतीने फिक्स करायचे. ओके. ओके. त्यानंतर हाताच्या साहाय्याने आपल्याला आपला टो पकडायचा आहे. ओके. रिव्हर्स रिलॅक्स. आय वॉज ओके. सॉरी, आय डिडंट सी. आता मी तुला बघणार आहे. आणि त्याच्यानंतर नॉर्मल पोझिशनला आल्यानंतर जस्ट बिकॉज आपण स्पाइन एकदम कम्प्लिटली बेंड बॅक केला असतो, त्यामुळे जस्ट रिलॅक्स इन दिस पोज.
ऍक्च्युली रोज आमचं सुद्धा वर्क फ्रॉम होमच सुरू आहे, त्याच्यामुळे हे खूप बेस्ट झालं. एक्झॅक्टली. सो इट फील्स रिअली ग्रेट की तुझ्याकडनं असा फीडबॅक आलाय की तुला स्वतःला खूप छान वाटतंय. सो आपण एन्जॉय करतोय हे सेशन असं म्हणायला हरकत नाही, आणि त्यामुळे मला खूप मस्त वाटतंय. सो आता सिटिंग आसनास मधली मी एक शेवटची पोज दाखवते, दॅट इज शशांक आसना. म्हणजे शशांक म्हणजे ससा, द हेअर पोज, आणि इट इज नोन ॲज रिलॅक्सेशन पोज इन सिटिंग आसनास. आणि ही आपण कधीही करू शकतो. इट इज व्हेरी बेनिफिशियल इन स्लीप इंड्युसिंग डिसीजेस, म्हणजे इन्सोमनिया असेल किंवा कोणाला स्ट्रेस असेल, फटीग असेल, तर इट इज ऍडवाइज. आणि खूप इझी पोज आहे, कधीही करू शकता. अगेन जेवल्यानंतर, झोपण्याआधी, सकाळी कधीही पोज करू शकता, जेव्हा तुम्हाला खूप स्ट्रेस्ड फील वाटेल. माझी स्वतःची फेवरेट पोज आहे. सो आपण शशांकासना करूया. अगेन सिटिंग वज्रासना. Breathe normally. Spread your legs. आणि आता दोन्ही हातांच्या सहाय्याने आपल्याला हात स्लाइड करायचे, आणि त्याने आपलं फायनल पोज वुड बी आपलं डोकं, आपलं कपाळ आपल्याला जमिनीला टेकवायचं. बट हाऊ यू हॅव टू बेंड? पहिलं वेस्ट, कंबर, देन बॅक आणि देन नेक. सो स्टेप बाय स्टेप आपल्याला स्लाइड व्हायचं. विथ द हेल्प ऑफ हँड्स, slowly touch your head. Relax. Breathe normally. Hold your pose. Come back to normal position in reverse order. छान वाटतं ना? येस, रिलीफ झाल्यासारखं वाटतंय मला. येस, एक्झॅक्टली. त्यामुळेच याच कारणासाठी ही पोज खूप माझी फेवरेट पोज आहे. दर्शकांना मला हे सांगायचं की तुम्ही ही पोज करा, आणि मग आम्हाला खरंच प्रेरणाला सांगा किंवा मला सांगा फीडबॅक मध्ये की कसं वाटतंय तुम्हाला. तो छान आपण योगा केलाय. त्याच्यानंतर आता मला रुचिरा सोबत एक छोटासा गेम खेळायचा, दॅट इज रॅपिड फायर. ऑफकोर्स आम्ही रिपोर्टर आहोत म्हटल्यावर आम्ही प्रश्न तर सेलिब्रिटींसाठी घेऊन येणारच. योगा तर हा तुझ्यासोबत शिकण्याची एक इच्छा होती, आणि प्रेक्षकांना सुद्धा तुझ्याकडून शिकता येईल म्हणून हा आपला सगळा प्रयत्न होता दोघींचा. आणि आता मला असं वाटतं मला जो फन एलिमेंट तुझ्यासोबत करायचा, दॅट इज रॅपिड फायर. थोडेसे प्रश्न आहेत, त्याची उत्तरं तू देशील. आय एम एक्साइटेड, ब्रिंग इट ऑन. आणि मला हॅम्पर मिळणार आहे की नाही? आता तुझी नवीन मूवी येतोच आहे बाबू, त्याच्यासाठी आपण भेटणार आहोतच लवकरच. तो तेव्हा नक्की हॅम्पर घेऊन येईन, कारण इथून दिला तर तो तिथे पोहोचणार नाही एक्झॅक्टली. तर मी सुरुवात करते. फर्स्ट क्वेश्चन, योगाचं डेफिनेशन जर तुला सांगायचं झालं वन वर्ड मध्ये, तर रुचिरासाठी योगाचं डेफिनेशन काय? वेल, तसं बोलण्यासारखं खूप काही, आणि असं थोडक्यात सुद्धा आपण सांगू शकतो. म्हणजे मी म्हणेन की योगा इज अ जर्नी ऑफ दी सेल्फ टू दी सेल्फ थ्रू दी सेल्फ. म्हणजे ही आपली आपल्याकडे आपल्या थ्रू जर्नी आहे. योगा स्वतःला आपण स्वतः कसे आहोत ते ओळखायला शिकवतं. सेल्फ लव्ह, या सगळ्या गोष्टी खूप इंट्रोड्यूस होतात तुम्हाला नव्याने, आणि ते खूप छान प्रोसेस असते. आणि इट इज नॉट जस्ट अ फिजिकल जर्नी, यु नो. मी तर म्हणेन की इट इज अ प्रॅक्टिस ऑफ दी सोल, आणि जिथे बॉडी ऍज अ मीडिएटर, माध्यम म्हणून काम करतं. सो येस, इट्स अ स्पिरिच्युअल जर्नी मी म्हणते. वाव. नेक्स्ट इज, तुझ्या एखाद्या योगा फोटोवर किंवा व्हिडिओजवर आलेली प्रतिक्रिया जी तू सांगशील आज. प्रतिक्रिया खूप येत असतात. बापरे. आणि मी गेल्या वर्षी एक सेशन माझ्या इन्स्टा अकाउंटवर, सोशल मीडियावर मी इंट्रोड्यूस केला होता, ज्यामध्ये मी फोटोज टाकले होते. सिटिंग, स्टँडिंग, बॅक आसनाज, आसनाज ऑन स्टमक, मेडिटेशन, या सगळ्याचं एक प्रॉपर मी पॅकेज तयार करून ते एक महिनाभर वगैरे माझं ते सगळं सेशन चाललं. आणि त्याच्यावर मला येस, पॉझिटिव्ह रिस्पॉन्स एक्सपेक्टेडच होता, कारण योगा इटसेल्फ इज अ गुड थिंग.
बट असा रिस्पॉन्स आला की मग मला रोज डीएम्स यायला लागले की तुम्ही व्हिडिओ सुद्धा शेअर करा, आणि खूप तो अनएक्सपेक्टेड होता तेवढा रिस्पॉन्स. मग मुलींचे, मुलांचे, थोड्या मोठ्या वयातल्या लोकांचे सुद्धा मेसेजेस यायला लागले की तुम्ही व्हिडिओज करून टाका. सो ते मला स्वतःसाठी खूप इन्स्पायरिंग होतं की यस, आपण काहीतरी केलं पाहिजे. घरात कोणाकोणाला योगा करायला तू आवर्जून सांगते ते आम्हाला सांगतील आधी या निमित्ताने. येस, मला याचं उत्तर द्यायला आवडेल. मी माझ्या बहिणीला योगा करायला सांगते, ऋतुजा जिचं नाव आहे, बट शी इज मोर इंटू जिमिंग. ती जिम करत असते, पण मी तिला नेहमी सकाळी सांगते की बस माझ्यासोबत मेडिटेशन कर. बट योगा इज नॉट हर थिंग. बट कधी कधी महिन्यातून एकदा आय मेक हर सेट की बस माझ्या बरोबर बस. अँड शी इज लाईक, माझं मेडिटेशनचं म्युझिक ती ऑफ करेल किंवा ती असं मला सतवत असते. सो तिला सांगावं लागतं. बट अपार्ट फ्रॉम दिस, मम्मी पप्पा रोज एक्सरसाइज करतात सकाळी माझ्या लवकर उठून. मी जरा लॉकडाऊन मध्ये फार लवकर उठत नाही, बिंग ऑनेस्ट. पण मॉम वॉज दी वन जिने मला अशी मेड मी इंट्रोड्यूस टू योगा. माझ्या 10वी नंतरचा जो वेकेशन पिरियड होता तेव्हा ती मला घेऊन गेली होती, आणि तेव्हापासून जे सुरू केलं तेव्हापासून आतापर्यंत कन्सिस्टंटली सुरूच आहे. सो येस, मम्मी पप्पा रेग्युलरली एक्सरसाइज, योगा करतात, आणि आय फील ग्रेट की ते अजून सुद्धा फिट आहेत, टचफुल. सो मला या निमित्ताने सांगायचं की तुम्ही एक फॅमिली सेशन करा योगाचं सगळ्यांनी. वा. त्याच्यानंतर नेक्स्ट, योगाने तुला काय दिलंय जर एका शब्दात सांगायचं झालं तर ते काय? एका शब्दात सांगायचं तर मी म्हणेन पीस, इनर पीस, आंतरिक शांती, ज्याच्यासाठी आपण खूप झटत असतो. ती गोष्ट योगाने दिली. म्हणजे आय एम स्टील गेटिंग देअर की मला अजून सगळं मिळालं असं नाहीये, बट येस, द प्रोसेस हॅज स्टार्टेड अँड आय एम एन्जॉयिंग इट. बरोबर. तुला योगा करताना पाहिल्यानंतर म्हणजे असे तुझे कोण फ्रेंड्स आहेत किंवा कोणीही आजूबाजूचे ते म्हणाले की त्यांनी आता मनावर घेतलं, ठीक आहे चला आता योगाला सुरुवात करूया? येस, माझे नेबर्स आहेत जे मला सोशल मीडियावर सुद्धा फॉलो करतात. असं डिरेक्ट भेटणं फार होत नाही, पण येस, त्यांनी मला खूपदा सांगितलं की तू शिकवायला येशील का. मग मी ते सुद्धा केलं की आमचे जे जवळचे नेबर्स होते त्यांना जाऊन, मी गेल्या वर्षीचा जो लॉकडाऊन होता ना त्यामध्ये मी माझ्यापेक्षा जास्त इनिशिएटिव्ह माझ्या मम्मीने घेतलं होतं, आणि लिटरली लहान मुलांपासून 50-60 वयापर्यंत ज्या आमच्या सोसायटी मधल्या लेडीज आहेत, सोशल डिस्टन्सिंग वगैरे सगळं फॉलो करून दे यूज टू कम, आणि त्यांचं पूर्ण 1 तासाचं योगा सेशन असायचं. मी जायचे मध्ये मी सुद्धा जॉईन करायचे कधी कधी मला वेळ मिळेल तसा. पण येस, मम्मीने ते हँडल केलं होतं, आणि सो ऍटलिस्ट नेबर्सना आणि माझ्या फॅमिली मेंबर्सना खूप फायदा झालाय त्याचा. आणि आमचे असेच ऑनलाईन व्हिडिओ सेशन्स होत असतात. बी टाउन मधल्या कोणत्या सेलिब्रिटीचं योगा सेशन तुला फॉलो करायला आवडेल, आणि तिच्यासोबत जर योगा सेशन करायला मिळालं ती कोणती सेलिब्रिटी? वन अँड ओनली शिल्पा शेट्टी. करायला आवडेल म्हणण्यापेक्षा मी फॉलो करते, कारण मला ती प्रचंड आवडते. म्हणजे मुळात मला ती योगामुळेच आवडायला लागली, आणि तो जो फॅक्टर आहे तिचा, म्हणजे लुक ॲट हर, ती या एज मध्ये सुद्धा काइंड ऑफ शी इज, तिचं बॉडी पोस्चर आणि द वे शी हँडल्स हरसेल्फ ते खूप इन्स्पायरिंग आहे. आणि येस, आय जस्ट लव्ह हर आणि हर ऍडमिरेशन टुवर्ड्स योगा. मग जिम आणि योगा मधला फरक जर सांगायचा झाला तर तो काय असेल? कारण तू स्वतः उत्तम योगा करते, त्याच्यामुळे तुला जर योगा एवढा आवडलाय तर मग त्या दोघांमधला फरक तू काय सांगशील? फरक मी हा सांगेन की आता लॉकडाऊन मध्ये जिम बंद आहे, तुम्ही जिमिंग करू शकत नाही, आणि योगा तुम्ही करू शकता. जोक्स अपार्ट, नो डाऊट प्रत्येकाची एक फिटनेसची एक चॉईस असते की मला जिम करायचंय. जसं मी म्हटलं, माझ्या घरातच आहे की माझ्या बहिणीला जिमिंग आवडतं, शी इज नॉट मोर इनटू योगा. पण प्रत्येकाची चॉईस असते. बट जिम करणारे सुद्धा योगा करू शकतात, मला त्यांना हे ऍडवाइस करायला आवडेल. आणि फरक हा आहे की जिम मेक्स यू फिजिकली फिट, आणि योगा कीप्स यू मेंटली, फिजिकली, स्पिरिच्युअली फिट, आणि कीप्स यू ऍक्टिव्ह. दॅट्स इट. कपालभाती करताना अगेन वी हॅव टू मेक शुअर की आपण कपल ऑफ आवर्स बिफोर 2-3 तास आधी काही खाल्लेलं नसेल. सो सकाळी आपण कपालभाती करू शकतो. आणि अगेन ज्यांना कार्डियाक रिलेटेड काही इश्यूज आहेत, ज्यांचे काही ऑपरेशन झाले असतील इन केस, तर जस्ट बिफोर डुईंग दिस कन्सल्ट युअर हेल्थ एक्सपर्ट्स आणि डॉक्टर्स. दॅट्स इट. बाकी अदरवाइज इट इज ऍडव्हान्स्ड कम्प्लीटली. बरोबर. सो आपण करायचं काय की, आणि बिगिनर्सना सुरुवातीला 5 वेळा आपण रिपिटेशन्स करू शकतो. मोर दॅन दॅट सुरुवातीला अवॉइड करायचे आहे. हळूहळू आपण 10
10, 20, 30 असे सेट्स करून आपण कपालभाती करू शकतो. सो आपल्याला याच्यामध्ये ब्रीथ इन करायचंय आणि श्वास सोडताना ॲब्डॉमनच्या स्ट्रोकच्या साह्याने आपल्याला श्वास सोडायचा असतो. सो आपण करूयात. पहिल्यांदा आपण 10 स्ट्रोक्स करूयात. ब्रीथ नॉर्मली फर्स्ट. कॉन्सन्ट्रेट ऑन युअर ब्रीथिंग. दीर्घ श्वास घेऊन दोनदा सोडायचं. रिलॅक्स. नाउ वी कॅन स्टार्ट विथ कपालभाती. फील द स्ट्रोक हियर. ब्रीथ इन and exhale. दहा स्ट्रोक नंतर रिलॅक्स. ब्रीथ नॉर्मली. अगेन आपण 10 स्ट्रोक्स करणार आहोत. रिलॅक्स. Again, third set. Breathe normally, relax. So every morning आपण करू शकतो. आणि येस, तू रिलॅक्स पोझिशन मध्ये, एक नॉर्मल पोझिशन मध्ये बसतो. चला, I'll give you a compliment. सो कपालभाती ही एक प्युअर डिटॉक्सिफिकेशन प्रोसेस आहे. आपल्याला पूर्ण बॉडी डिटॉक्स व्हायला याने मदत होते. नेक्स्ट आपण प्राणायाम करणार आहोत, अनुलोम विलोम. सो आपल्याला आपले जे पाम्स आहेत ते या पद्धतीने, जस्ट होल्ड युअर 2 फिंगर्स. विथ द हेल्प ऑफ थंब आणि या 2 फिंगर्सच्या सहाय्याने आपण हे दोन्ही फिंगर्स फोल्ड करायचे फक्त. ओके, हे 2 सुरुवात. दिस 2. सो या फिंगर्सच्या साह्याने आपण अनुलोम विलोम करणार आहोत. ओके. सो आपल्याला थंब जो आहे तो राईट नॉस्ट्रिल वर ठेवायचा आहे. लेफ्ट नॉस्ट्रिलच्या साह्याने आपल्याला ब्रीथ इन करायचं आहे. कीप युअर दिस फिंगर ऑन युअर लेफ्ट नॉस्ट्रिल. होल्ड. राईट नॉस्ट्रिल वरचा थंब रिलीज करायचा आहे आणि श्वास सोडायचा. अगेन रिव्हर्स. राईट नॉस्ट्रिल मधून आपल्याला श्वास घ्यायचा आहे. क्लोज इट. होल्ड फॉर as long as you can. Release with the other nostril. सो हे एक सायकल झालं. आपण असे 5-10 सायकल्स रिपिटेटिव्हली करू शकतो. सो आपण 2 अजून सायकल्स करणार आहोत. इनहेल. होल्ड. एक्सेल. ओके. इट इज एक्स्ट्रीमली गुड फॉर लंग्स. आपल्या फुफ्फुसांच्या निरोगी आयुष्यासाठी आणि खूप लॉंगर आयुष्यासाठी हे खूप गरजेचं आहे. आणि आता कोविड-19च्या काळामध्ये मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की प्लीज प्राणायाम करत जा. आणि जसं मी म्हटलं की आता आपण 5 सायकल्स केले, तसे हळूहळू वाढवायचे. 5 करू शकता, 10 करू शकता. दिवसातून सकाळी करू शकता, संध्याकाळी करू शकता. याला असं काही कुठलीच लिमिटेशन नाहीये. फक्त एक छान फ्रेम ऑफ माइंड मध्ये बसा, छान ठिकाणी
तुम्ही छान प्लेझंट म्युझिक लावा तुम्हाला हवं असेल तर, आणि जस्ट गेट इट डन, आणि मी स्वतः जेव्हा हेक्टिक शूटिंग आवर्स असतात, तुला तर माहितीये 14-15 तास कधीतरी शूटिंग होतं, तेव्हा संध्याकाळच्या ब्रेक मध्ये मला खूप आवडतं, मला झाडं लागतात खूप आजूबाजूला, मग मी टेरेसवर जाते किंवा गार्डन असेल तर तिथे जाते, माझी चेअर किंवा मॅट असेल तर मॅट घेऊन बसते आणि छान 5-10 मिनिटं प्राणायामसाठी देते, मग मला पुढे अजून 7-8 तास मी शूट करू शकते. सो हे मी सगळ्यांना ऍडवाइस करेन की प्राणायाम प्लीज करत जा. ऑल्सो जो आपला होल्डिंग पिरियड आहे, जसं मी म्हटलं सायकल्स आपण हळूहळू वाढवू शकतो, त्याचबरोबर जो होल्डिंग पिरियड असतो ज्याच्यात आपण इनहेल करतो, क्लोज करतो, आणि जो होल्डिंग पिरियड असतो तो हळूहळू आपल्याला वाढवायचा असतो आणि तो मुळातच वाढत जातो, आणि दॅट इज द बेनिफिशियल पार्ट ऑफ दिस प्राणायाम, आणि आपण ते जास्तीत जास्त करायला पाहिजे. त्यानंतर आपण भ्रामरी प्राणायाम करणार आहोत. भ्रमर म्हणजे भुंगा, याच्यामध्ये आपल्याला भुंगा जसा हम करतो तसं हमिंग करायचं आहे, विदाउट सेइंग ओम, इट्स जस्ट अ साऊंड ऑफ आहे. तो आपल्याला व्हायब्रेशन आपल्याला फील होतात त्यामध्ये, आणि त्यामुळे कीप्स आवर ब्रेन अलर्ट, म्हणजे आपले हार्ट आणि लंग्स साठी तर झालेच, बट दिस काइंड ऑफ प्राणायाम, भ्रमरी प्राणायाम, इज ऑल्सो बेनिफिशियल फॉर ब्रेन. सो त्यामध्ये आपल्याला आपले थंब, वी हॅव टू क्लोज आवर इयर्स, आणि आपले आईज पण, डोळे बंद करायचे अशा प्रकारे. ब्रीथ इन, इनहेल, आणि श्वास सोडताना असा आवाज करायचा. ओके, विल स्टार्ट नाउ. इनहेल, रिलॅक्स. सो अगेन आपण हे तीनदा जसं केलं तसं आपण 5-10, 7-10, 10 वेळा, कितीही वेळा करू शकतो. तुला व्हायब्रेशन्स फील झाले का आपण जेव्हा हम करत होतो तेव्हा? तर ते व्हायब्रेशन्स आपल्याला फील करायचे आहेत. आणि योगाचे फायदे असे सांगायला झाले तर खूप आहेत, जसं की आपल्याला, आपण मगाशी व्याघ्रासन करताना आपण एका ठिकाणी बघत होतो, सो इट हेल्प्स टू इम्प्रूव्ह कॉन्सन्ट्रेशन अलॉट. त्यामुळे स्टडी म्हणा किंवा आता आपली ऍक्टिंगची फील्ड आहे त्यामध्ये आम्हाला लिटरली स्क्रिप्ट दिली जाते, आणि सिरियलला तर कसं आहे की लिटरली आम्ही ऑनसेट असतो, कॅमेरा ऑन असतो आणि आम्हाला स्क्रिप्ट दिली जाते. सो ते कॉन्सन्ट्रेशन आणि ते त्यामध्ये खूप हेल्प करतं. कुठल्याही फील्डमध्ये कॉन्सन्ट्रेशन खूप गरजेचं असतं, आणि त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन नक्कीच वाढतं योगाने. सो आपण एंड करताना अगेन ओंकार करून एंड करू शकतो, सो दॅट सायकल विल कम्प्लीट. ओके ओके. आपण प्राणमुद्रेत सुद्धा करू शकतो किंवा कुठल्याही ज्ञानमुद्रेत सुद्धा करू शकतो. सो इट डिपेंड्स की मेडिटेशन करताना, मेडिटेशन ही अशी गोष्ट आहे जी स्वतःसाठी असते. सो तुम्ही तुमची पद्धत निवडायची असते, आणि सो आपण कुठल्याही कम्फर्टेबल पोझिशन मध्ये बसू शकतो, शांत ठिकाणी म्युझिक लावू शकतो छान हवं ते. आणि अगेन क्लोज युअर आईज, फोकस इन वर्ड्स, ब्रीथ नॉर्मली, आणि आपण ओम चॅन्टिंग सुरू करणार आहोत. Yes.
yeah, we are done for today, I guess. येस. सो रुचिरा, मी एक गोष्ट नक्की सांगेन की मला खूप छान म्हणजे आता वेगळंच वाटतंय थोडस. सुरुवात करताना जेवढी एनर्जी नव्हती आय गेस त्याच्यापेक्षा जास्त एनर्जी आता आली. आपण पुढचा पार्ट 2 पण करू शकतो, इतकी एनर्जी आली नक्कीच. का करत. एक्झॅक्टली. तर मला रुचिरा आता जाता जाता एक गोष्ट सांगते की जसं मी मगाशी तुझ्या नव्या फिल्मचं नाव घेतलं आणि आम्ही त्याचा मुहूर्त जेव्हा ठरला तेव्हा सुद्धा आम्ही तुमचे फोटोज पाहिले. पण आता शूटिंग कधी सुरू होणार आहे किंवा इतर गोष्टी कशा होणार आहेत नवी जी मूवी आहे तुमच्या त्याच्या? कारण मी पुन्हा घेते, सॉरी. तो आपण एक फक्त एक हा बोल. नाही, मला काहीतरी बोलायचं होतं. नाही, ठीक आहे, आपण कंटिन्यू करू. ओके. तो रुचिरा खूप छान वाटतंय. म्हणजे सुरुवातीला जितकी एनर्जी नव्हती तितकी एनर्जी आता आली आणि खूप छान फील होत आहे. एक्झॅक्टली प्रेक्षकांना सुद्धा होईल जर त्यांनी हे सगळे योगासनं आणि प्राणायाम जर ट्राय केलं तर घरी नक्की करा, मी तर म्हणेन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जसं मी मध्ये तुझ्या फिल्मचं नाव घेतलं तर मला सुद्धा उत्सुकता आहे, तुझ्या चाहत्यांना सुद्धा असेल की आता शूटिंग कधी सुरू होणार आहे, सगळ्या गोष्टी काय लागतील, झालंय किंवा कोरोनामुळे काय थांबलंय, सगळ्या गोष्टींबद्दल सांग. ऍक्च्युली आमचा मुहूर्त झाला तेव्हा आमचं शूट सुरू होणार होतं आणि मे एंडिंगला संपणार होतं, असा सगळा सिनॅरिओ होता. बट आता जे सगळे निर्बंध शूटिंगवर टाकले आहेत त्या सिच्युएशन मध्ये मूवीचं शूट होणं डिफिकल्ट आहे. कारण मुळातच वन ऑफ द निर्बंध आहे की खूप मॉब असू शकत नाही आणि शूटिंगला क्रूज एवढा असतो, म्हणजे अदर दॅन आर्टिस्ट टेक्निकल क्रू इतका असतो, तो गरजेचाच असतो, तो अवॉइड होऊच शकत नाही. म्हणजे इट्स नॉट अ जसं की शॉर्ट फिल्म करायची, शॉर्ट मूवी ती आपण लिमिटेड क्रू मध्ये करू शकतो, बट दिस इज व्हेरी इम्पॉसिबल वेन इट कम्स टू मूवी. आणि त्यामुळे कुठेही तडजोड करायची नव्हती. त्यामुळे प्रोडक्शनने डिसाईड केले की आपण थोडं होल्डवर करूया आणि ठीक आहे, गुड थिंग्स टेक टाइम असं म्हणतात. सो आय एम जस्ट होपिंग फॉर दॅट. फक्त इतकंच की मी शूट खूप मिस करते. म्हणजे यु नो आय फील अलाइव्ह वेन आय कम इन फ्रंट ऑफ कॅमेरा. आता सुद्धा मला खूप छान वाटतंय कारण मी काहीतरी करतेय. आय एम अन ऍक्टर आणि एंटरटेनमेंट करणं हे माझं काम आहे. सो जेव्हा मी माझं कर्तव्य करत असते तेव्हा मला आय फील अलाइव्ह. अदरवाईज करत असते मी ट्राय घरी सुद्धा काही ना काही करण्याचं, जसं की आय डू पेंट, योगा, रीड, या सगळ्या गोष्टी सुरू असतात. बट येस, मी वाट बघते की लवकरात लवकर या सगळ्या गोष्टी खूप नॉर्मलाइज होतील आणि अगेन आपण तू तुझं काम करू शकशील व्यवस्थितपणे जसं आधी करत होतो आपण, मी करू शकेन आणि छान व्यवस्थितरित्या शूट करू शकेन, याचीच वाट बघते मी. त्याचे एक गोष्ट अजून विचारेन की नुकताच तुम्ही सगळ्यांनी स्मॉल स्क्रीनवरून जरी प्रेक्षकांचा निरोप घेतला असता माझ्या नवऱ्याची बायको संपल्यानंतर, तरीही बरेच तुझे फॅन्स आहेत. म्हणजे प्रत्येकाला तुमच्या पात्राला कोणी विसरलेलं नाहीये, माया सगळ्यांना लक्षात आहे. तर मला सांगशील जेव्हा लास्ट एपिसोड शूट झाला होता, ऑन एअर केला होता 8 मार्चला आय गेस, आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला प्रेक्षकांनी काय प्रतिक्रिया दिली? कारण जेव्हा त्यांना कळलं की आता मालिका बंद होणार आहे तर तुझ्यापर्यंत पण बऱ्याच प्रतिक्रिया आल्या असेल, तर एखादी प्रतिक्रिया सांगशील? प्रतिक्रिया आय बी ऑनेस्ट, काही लोक म्हणजे जसं प्रेम मिळतं तसंच म्हणतात ना, ऑनेस्ट प्रतिक्रिया सुद्धा मिळतात की पास झालं. मी खूप ऑनेस्टली सांगेन की पास झालं आता वगैरे वगैरे. कारण मी आय फील व्हेरी प्राऊड की 4.5 वर्ष कम्प्लीट केली मालिकेने आणि तो पार्ट प्रेक्षकांना फार कळत नाही, बट त्यांना ऍज अ एंटरटेनर म्हणजे त्यांच्याकडे ऍज अ ऑडियन्स त्यांच्याकडे तो कम्प्लीट हक्क असतो त्यांचं मत मांडण्याचा. त्यांना हव्या त्या पद्धतीने ते मांडत असतातच, बट आपण आपल्यावर डिपेंड करते की हाऊ यू टेक इट, यु नो. बट मला ऍज अ माया म्हणून मला हार्डली म्हणजे मला 0.1% सुद्धा निगेटिव्ह प्रतिक्रिया अशा दॅट वॉज अ सरप्रायझिंग फॅक्ट फॉर मी. म्हणजे जेव्हा माझं फर्स्ट एपिसोड टेलिकास्ट झाला आणि आठवड्याभरानंतर मला जेव्हा प्रतिक्रिया यायला लागल्या सुरुवातीला, दॅट वॉज व्हेरी सरप्रायझिंग, हॅपी सरप्रायझिंग की यु नो खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स होता की तू छान करतेस. आणि माया बिंग माझ्या मम्मीचंच नाव, सो आय वॉज कॅरिंग इट व्हेरी प्राऊडली. आणि त्यामुळे सगळ्यांना आवडत होतं काम आणि त्या कॅरेक्टरला अर्थात एक शेड होती आणि बॅकग्राऊंड होतं, त्यामुळे मला ते करताना खूप मजा आली. आणि अजूनही प्रेक्षक नाही विसरले, कारण कालच मी मीम्स मध्ये टॅग करत होते. मीम्स तर खूप व्हायरल तेव्हाही होत होते आणि आताही होत आहेत. सो तो एक मेजर प्लॅटफॉर्म आहे मला असं वाटतं जिथून आपल्याला कळतं की प्रेक्षक विसरलेले नाहीये. आणि अजूनही माया म्हणून बऱ्याच काही त्यांच्या क्रिएटिव्हिटीज पेंटिंग करून स्केचेस करून मला पाठवत असतात. सो त्यासाठी प्रेक्षकांचे मनापासून आभार.
आणि लवकरच नवीन भूमिकेत सुद्धा येईल, तेव्हा सुद्धा असंच प्रेम मिळेल ही एका ऍक्टरची अपेक्षा असेल काय. मग रुचिरा, आज जे आमच्याकडून करून हे छान, त्याच्यासाठी सुरुवातीला तर थँक्यू, कारण बिंग अन ऍक्टर तुम्ही स्वतःला फिट ठेवण्यासाठी सतत ह्या गोष्टी करत होता, पण आज आम्हाला सुद्धा आणि प्रेक्षकांना सुद्धा फिट ठेवण्यासाठी तू काहीतरी केलंस आणि ज्याचा खूप उपयोग आहे आम्हाला सगळ्यांना. याच्यासाठी सुरुवातीला थँक्यू. दुसरी गोष्ट म्हणजे की याच्यानंतर सुद्धा जर प्रेक्षकांना मी सांगेन, जर तुम्हाला याच्यानंतर सुद्धा योगा सेशन पाहायला आवडणार असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा की रुचिरा सोबत अजून काय नवीन योगा सेशन मी करू तुमच्या सोबत घेऊन यायला हवं, कारण रुचिरा सुद्धा तयार आहे तुम्हाला शिकवायला आणि तुम्हाला फिट ठेवायला, कारण तुम्ही तिला इतकं प्रेम देताय तुमच्यासाठी की नक्कीच योगा सुद्धा अशा प्रकारे पुढचा सुद्धा सेशन आम्ही घेऊन येऊ शकतो. पण जर तुम्हाला हा सेशन आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून सांगा.